4 सुपरहिट मूव्हीज ज्यांचे एंडिंग्स मला आता अजिबात आवडत नाही, जे आधी मला सो स्वीट वाटायचे. पहिला आहे कुछ कुछ होता है. म्हणजे आपला हिरो म्हणतो, की यार प्यार दोस्ती है. पण त्याचीच बेस्ट फ्रेंड असणारी मुलगी जी डॅशिंग आहे, स्पोर्टी आहे आणि खूप बडबडी आहे, ती त्याला अजिबात आवडत नाही. उलट ती जशी राहते, जशी दिसते, त्यावरून तो तिला जज करतो, दुसऱ्यांसमोर तिचा मजाक उडवतो आणि चूज करतो एक सेक्सी मुलगी. ओके. बट यानंतर जेव्हा त्या बेस्ट फ्रेंडचा मेकओव्हर होतो, ती साडी-बिडी घालते, मस्त एकदम केस मोठे होतात, गर्ली पॉप दिसते. तेव्हा याला तिला बघून असं वाटतं, की प्यार 2 बार हो सकता है आणि या उलट अमन ज्याने तिला जसे तसं एक्सेप्ट केलेलं असतं, तिचा पास्ट एक्सेप्ट केलेला असतो आणि जेव्हा त्याला समजतं, की ही आपल्यावर प्रेम नाही करत, दुसऱ्या मुलावर करते, स्वतःचं लग्न मोडून तो तिला सांगतो, की "ओके जा त्याच्याबरोबर जा." आणि अंजली कोणाला चूज करते? त्या मुलाला ज्याने तो तुझी याद ना मेरी आई वाला ट्रॉमा देऊन कित्येक वर्ष फ्रेंड झोन करून आता फक्त एकदम मस्त दिसते म्हणून तो तिच्या मागे आलेला आहे त्याला. दुसरं आहे जुदाई. म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्याला 2 कोटी रुपयासाठी विकते. मुलांना वाऱ्यावर सोडून पैसे-वैसे एन्जॉय करते. दुसरी बायको येते, ती या नवऱ्यावर आणि मुलांवर जास्त प्रेम करते. इनफॅक्ट मुलांवर स्वतःच्या आईपेक्षा जास्त प्रेम करते. आणि मग नंतर पहिल्या बायकोला जाणवतं, की "अरे यार, नाही माझ्यासाठी पैसा नाही, तर मुलं आणि नवरा इम्पोर्टंट आहे." सो ती परत येते आणि हिरो तिला एक्सेप्टही करतो. म्हणजे जिने तुला विकलं, तू तिला परत जवळ करतोय आणि मुलांचं काय? त्यांच्यावर जी जास्त प्रेम करणारी आई होती, ती तर चालली जाणार आहे आणि ते बघतायत, की आपली आई आपल्या वडिलांना पैशांसाठी विकते. आणि व्हॉट इफ हिला जर परत कोणी 20 करोड रुपये ऑफर केले तर? काय गॅरंटी ही विकणार नाही. वेल तिसऱ्या आणि चौथ्या मूव्हीसाठी स्टे ट्यून.